नमस्कार शेतकरी मित्रांनो, येणाऱ्या खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांना मोठी आर्थिक झळ देणारी मोठी अपडेट आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, रासायनिक खताच्या किमतीमध्ये मोठा बदल झालेला आहे। मागील वर्षीच्या खताच्या किमतीमध्ये वाढ झालेली होती, त्यापेक्षा जास्त वाढ यावर्षी झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, मागील वर्षी 10-26-26 या खताची थैली 1470ला मिळत होती, पण तीच आता 1700 रुपयांना मिळत आहे। म्हणजेच 270 रुपयांनी मागील वर्षीच्या तुलनेत 10-26-26ची किंमत ही वाढलेली आहे। त्याच्यानंतर 20-20-0 या खताची गोणी 1250 रुपयांना मिळत होती, आता ती 1400 रुपयांना मिळत आहे। म्हणजेच 20-20-0 या थैलीमध्ये 150 रुपयांनी वाढ झालेली आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, 24-24-0 या खताची थैली आधी 1500 रुपयांना मिळत होती आणि ती आता 1700 रुपयांना मिळत आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये सुद्धा 150 रुपयाने वाढ झालेली आहे। तसेच सुपर फॉस्फेट या खताची थैली 500 रुपयावरून 550 रुपयांवर महाग झालेली आहे। म्हणजेच याच्यामध्ये सुद्धा 50 रुपयांनी वाढ झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, तरीसुद्धा बऱ्याच ठिकाणी खताच्या किमतीमध्ये तफावत असू शकते। तर शेतकरी मित्रांनो, नेमकी तुमच्या इकडे खताच्या किमती नेमक्या कशा आहेत ते खाली कमेंट करून सांगा। आणि याविषयी अशाच आणखी नवनवीन माहितीसाठी आपल्या के मराठी GR या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद शेतकरी मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।